Hello everyone. Projection of line, engineering graphics. Already we have solved one problem and now this is the second one. Projection of line. आपण एक प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे आणि आता हा सेकंड प्रॉब्लेम. ज्यांनी कोणी पहिला प्रॉब्लेम बघितला नसेल तो तुम्ही बघून घ्या नंतर मग हा व्हिडिओ बघा. त्याआधी अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण एज्युकेशन रिलेटेड, इंजिनिअरिंग ग्राफिक्स रिलेटेड एक्झाम होईपर्यंत सगळे व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे. आपण व्हिडिओ सुरू करूयात. पहिला प्रॉब्लेम ऑलरेडी झालेला आहे. आता सेकंड प्रॉब्लेम बघा. प्रोजेक्शन ऑफ लाईन मध्ये एक्झामला जे प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात त्या टाईपचे प्रॉब्लेम्स आपण इथे घेतोय आणि तुमचे बेसिक कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होतील. ठीक आहे. हा प्रॉब्लेम आपण ऍक्च्युअली बोर्डवर सुद्धा सॉल्व्ह करून बघणार आहोत. ठीक आहे. प्रॉब्लेम स्टेटमेंट एकदा रीड करा. अशा स्वरूपाचा प्रॉब्लेम समोर येऊ शकतो. ए लाईन AB 80 mm लॉंग. लाईनची एक लेंथ दिली आहे, ट्रू लेंथ आपण ज्याला म्हणतो, 80 mm लॉंग. ज्यावेळेस असं मेन्शन असेल की फ्रंट व्ह्यू ऑफ लाईन त्यावेळेस एलिव्हेशन लेंथ असते. ज्या टॉप व्ह्यू ऑफ लाईन असं मेन्शन असेल त्यावेळेस प्लान लेंथ असते. ठीक आहे. इथं सिम्पली म्हटलंय की लाईन AB 80 mm लॉंग, इट मीन्स दॅट इट इज ट्रू लेंथ ऑफ अ लाईन. ठीक आहे. 80 mm लॉंग हॅज इट्स एंड पॉइंट A 15 mm अबव HP. ए पॉइंट हॉरिझॉन्टल प्लेनच्या वरती, HP मीन्स हॉरिझॉन्टल प्लेन, above HP means above XY line 15 mm and 10 mm in front of VP, 10 mm below XY line or in front of vertical plane. And the second point, the B point, second point of line AB, B point is 45 mm above HP. जसं पॉइंट A XY लाईनच्या वरती आहे तसंच पॉइंट B XY लाईनच्या वरती 45 mm and 65 mm in front of VP. म्हणजे XY लाईनच्या खाली 65 mm and determine true inclination of line with HP and VP. आता क्वेश्चन काही त्यांनी विचारलेला असो, वॉट एव्हर द गिव्हन डेटा इज देअर, वी हॅव टू फाइंड 7 डिफरंट पॅरामीटर्स. फाईन. आता हा प्रॉब्लेम आपण बघूयात गिव्हन डेटा काय आणि सॉल्व्ह कसा करायचा आहे. ठीक आहे. बट गिव्हन डेटा इज दिस वन. हा प्रॉब्लेम नंबर 2 आहे प्रोजेक्शन ऑफ लाईनचा. तर ट्रू लेंथ इज गिव्हन 80 mm, ट्रू लेंथ ऑफ लाईन. पॉइंट A 55 mm above HP, above XY line, 10 mm in front of VP, below XY line. आणि पॉइंट B पण दिलाय 45 mm above आणि 65 mm below. ठीक आहे. आता हे जे काही गिव्हन डेटा असतो त्यामध्ये काही पॅरामीटर्स दिलेले असतात, काही पॅरामीटर्स आपल्याला फाइंड आउट करायचे असतात, ट्रेसेस करून, लोकेट करून, ड्रॉ करून. ठीक आहे. त्याआधी बघा हे 7 डिफरंट पॅरामीटर्स आहेत. फर्स्ट प्रॉब्लेम जो आपण सॉल्व्ह केला होता त्यामध्ये ट्रू लेंथ, थीटा आणि फाय हे तिन्ही गोष्टी दिल्या होत्या. आता या प्रॉब्लेम मध्ये फक्त A आणि B चं लोकेशन दिलेलं आहे, डिस्टन्स दिलेत आणि ट्रू लेंथ दिलेली. बाकी 6 पॅरामीटर्स फाइंड आउट करायचे. म्हणजे काय की EL, PL, थीटा, फाय, अल्फा, बीटा ह्या गोष्टी काय आहेत ऑलरेडी मी तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 1 सुरू असताना सांगितलेले आहे. परत एकदा एकदम शॉर्ट मध्ये रिपीट करतो म्हणजे जे कोणी नवीन बघत असतील त्यांना पण समजेल. आणि हे लक्षातच ठेवायचंय. TL मीन्स ट्रू लेंथ ऑफ अ लाईन, एलिव्हेशन लेंथ EL म्हणजे फ्रंट व्ह्यू XY लाईनच्या वरती जो असतो, प्लॅन लेंथ टॉप व्ह्यू XY लाईनच्या खाली जो असतो प्रत्येक लाईनचा, थीटा अँगल ऑफ ट्रू लेंथ विथ HP, फाय अँगल ऑफ ट्रू लेंथ विथ VP, अल्फा अँगल ऑफ एलिव्हेशन लेंथ विथ HP आणि बीटा अँगल ऑफ प्लॅन लेंथ विथ VP. हे कंटिन्युअसली ज्यावेळेस तुम्हाला समजतं, कानावर पडतं, त्यावेळेस हे सगळं क्लिअर होत जातं की हे अँगल कुठले आहेत. अजून थोडं शॉर्ट जर करायचं म्हटलं तर ट्रू लेंथ रिलेटेड थीटा आणि फाय हे 2 अँगल आहेत. ठीक आहे. ट्रू लेंथला आपण जे अँगल देतो थीटा आणि फाय, त्यापैकी थीटा हा अबव XY लाईन म्हणजे विथ HP आणि फाय हा बिलो XY लाईन मीन्स विथ व्हर्टिकल प्लेन. एलिव्हेशन लेंथ बरोबर जो अँगल असतो तो अल्फा असेल, प्लॅन लेंथ बरोबर जो अँगल असेल तो बीटा असेल. म्हणजे असं जर सॉर्ट आउट केलं तुम्ही तर मग लक्षात ठेवायला पटकन तुम्हाला अल्फा काय बीटा काय हे पटकन लक्षात येईल. ओके. तर हा गिव्हन डेटा आहे. ट्रू लेंथ, पॉइंट A चं डिस्टन्स, पॉइंट B चं डिस्टन्स. नाउ लेट अस सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑन बोर्ड. बोर्डवर आपण यासाठी सॉल्व्ह करून पाहणार आहोत कारण असे जे ग्राफिक्सचे प्रॉब्लेम्स आहेत तर ते आपण ड्रॉ करून दाखवून जेवढं समजतं तेवढं ते PPT वरून समजत नाही, म्हणून आपण ते आता ड्रॉ करणार आहोत. आणि तुमचं प्रॉपर लाईन वर्क आता ड्रॉ करत असताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. डायमेन्शनिंग कशा द्यायच्यात, लाईनचं रिप्रेझेंटेशन कसं आहे, अँगल कसे रिप्रेझेंट केलेले आहेत, डार्क लाईन फ्रंट लाईन कधी आहेत. ठीक आहे. आणि ते ट्रेसेस कसे लोकेट करायचे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींसाठी आपण बघणार आहोत आता ऍक्च्युअल हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून. चला तर हा आपण सुरू करूया.
प्रोजेक्शन ऑफ लाईन प्रॉब्लेम नंबर 2 आपण आता सॉल्व्ह करणार आहोत ऍक्च्युली बोर्डवर. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगितलंय की गिवन डेटा काय, प्रॉब्लेम स्टेटमेंट आपलं रीड करून झालेलं आहे आणि लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपण माझ्याच या व्हिडिओच्या आधी आपण एक प्रोजेक्शन ऑफ लाईनचा प्रॉब्लेम नंबर 1 सॉल्व्ह केला होता. त्यामध्ये ट्रू लेंथ दिलेली होती, थिटा आणि फाय अशा 3 गोष्टी दिल्या होत्या. बाकीच्या पॅरामीटर आपल्याला फाइंड आउट करायचे होते. कुठलाही प्रोजेक्शन ऑफ लाईनचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला ट्रू लेंथ, एलिव्हेशन लेंथ, प्लॅन लेंथ, थिटा, फाय, अल्फा, बीटा 7 पॅरामीटर फाइंड आउट करायचेच असतात. ठीक आहे. आता जर फक्त ट्रू लेंथ दिलेली आहे, ठीक आहे, गिवन डेटा काय बघा एकदा. इन दिस प्रॉब्लेम दे हॅव गिवन ट्रू लेंथ इज इक्वल टू 80 mm. पॉइंट ए आणि पॉइंट बी या दोन्हीचे डिस्टन्स दिलेले आहेत. ओके. पॉइंट ए इज 15 mm अबव HP, म्हणजे ए पॉइंट जो आहे 15 mm XY लाईनच्या वरती. ठीक आहे. पहिला प्रॉब्लेम जर तुम्ही बघितला असेल माझ्या युट्यूब चॅनलवर तर मग तुम्हाला हा प्रॉब्लेम इझिली समजेल, कारण त्यामध्ये मी एकदम बेसिक सांगितलेलं आहे. XY लाईन पहिले तर तुम्हाला ड्रॉ करायचीच आहे. त्यानंतर जे काही गिवन असेल, पॉइंट ए चे डिस्टन्स दिलेलं आहे 15 mm अबव HP, म्हणजे अबव XY लाईन 15 mm चे डिस्टन्स आहे आणि इन फ्रंट ऑफ VP 10 mm. ठीक आहे. मग 10 mm इन फ्रंट म्हणजे बिलो XY लाईन. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले तर तुम्हाला जो गिवन डेटा आहे तो मी ऑलरेडी इथे ड्रॉ केलेला आहे, तो तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचा आहे. पहिले XY लाईन येईल. ठीक आहे. त्यानंतर 15 mm वरती 15 mm अबव ए पॉइंट ए एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची, लोकस ऑफ ए. ठीक आहे. त्यानंतर 10 mm इन फ्रंट म्हणजे 10 mm बिलो XY लाईन, परत ए चा एक लोकस ड्रॉ करून घ्यायचा आहे. तो कशासाठी खूप जास्त आवश्यक आहे म्हणून आपण तो ड्रॉ करत असतो. ऑलरेडी लास्ट प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला तो माहित असेल. गिवन ए आणि बी एवढंच दिलंय, बाकी कुठलाही अँगल दिलेला नाहीये. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे या केस मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा. ओके. आता ए तर तुम्ही 2 लाईन प्लॉट केल्या XY लाईनच्या वरती आणि खाली. इथं पॉइंट बी चं पण लोकेशन दिलेलं आहे, डिस्टन्स दिलंय. ओके. पॉइंट बी चं डिस्टन्स 45 mm अबव XY लाईन और अबव HP, अबव हॉरिझॉन्टल प्लेन. सो 45 mm. मग आपण काय केलं की XY लाईनच्या वरती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली, लोकस ऑफ पॉइंट बी. ठीक आहे. किती mm वर? 45 mm वर. एरो हेड्स प्रॉपर द्या, डायमेन्शन प्रॉपर मेन्शन करा. ओके. XY पासून इथून तुम्हाला एरो हेड घ्यायचा आहे, इथपर्यंत दाखवायचा आहे. एरो हेड हे आयसोसेलेस ट्रायंगल असले पाहिजे. ओके. आणि 45 डिग्री 45 डिस्टन्स हे mm मध्ये आपण इथं मेन्शन केलंय. ठीक आहे. लोकस ऑफ पॉइंट बी म्हणजे ग्रुप ऑफ पॉइंट बी. आता ह्या लोकस का बरं, ग्रुप का बरं, तर मग इथं बी डॅश पॉइंट येणार आहे, B1 डॅश येणार आहे. बी चे जेवढे कुठले पॉइंट्स आहेत ते या लोकसवर येतील. मग ते कदाचित इथे येतील, इथे येतील, इथे येतील, आपल्याला आत्ताच आयडिया नाही. ठीक आहे. म्हणून आपण एक लोकस ड्रॉ करून घेतला स्ट्रेट लाईन. तसंच तो बी पॉइंट खाली किती दिलाय? 65 mm इन फ्रंट ऑफ VP, व्हर्टिकल प्लेनच्या समोर. ठीक आहे. व्हर्टिकल प्लेन म्हणजे आपण जनरली वॉल असं कन्सिडर करतो, हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे ग्राउंड फ्लोअर हे असं असतं. ठीक आहे. तर XY लाईनच्या खाली 65 mm वर परत एक लोकस ऑफ बी आहे. एक असं असतं की XY लाईनच्या वरती फ्रंट व्ह्यू असतो आणि XY लाईनच्या खाली टॉप व्ह्यू असतो कुठल्याही ऑब्जेक्टचा. ठीक आहे. इथे लाईन मध्ये पण असंच येईल की एखाद्या लाईनचा, ठीक आहे, लाईन व्हर्टिकल प्लेन बरोबर कशी इन्क्लाइन आहे आणि हॉरिझॉन्टल प्लेन बरोबर कशी इन्क्लाइन आहे. ठीक आहे. या गोष्टी तर तुम्हाला माहितच आहेत की एलिव्हेशन लेंथ म्हणजे फ्रंट व्ह्यू असतो, प्लॅन लेंथ म्हणजे टॉप व्ह्यू असतो. ठीक आहे. म्हणजे एलिव्हेशन लेंथ XY लाईनच्या वर येईल, प्लॅन लेंथ खाली येईल. थिटा जो अँगल असतो तो अँगल असतो ट्रू लेंथ बरोबर. तो मागच्या प्रॉब्लेम मध्ये दिला होता, या प्रॉब्लेम मध्ये दिलेला नाहीये. आता जेवढं काही दिलंय इथे हे सगळं आपण प्लॉट केलेलं आहे. ठीक आहे. थिटा अँगल विथ HP XY लाईनच्या वरती येणार, फाय अँगल विथ व्हर्टिकल प्लेन ट्रू लेंथचा अँगल. हे दोन्हीही अँगल ट्रू लेंथचे असतील. हे सगळं आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे. इलिव्हेशन कळालंय, प्लॅन कळालंय, थिटा कळालाय, फाय कळालाय. अल्फा अँगल हा एलिव्हेशन लेंथचा अँगल हॉरिझॉन्टल प्लेन बरोबर आणि बीटा अँगल प्लॅन लेंथचा अँगल. ठीक आहे. जो टॉप व्ह्यू मध्ये असतो तो. ठीक आहे. हा. आता तुम्ही हे जे आहे पॉइंट ए हे प्लॉट केलंय, पॉइंट बी. ठीक आहे. हे जे डिस्टन्स दिले ते सगळे इथं प्लॉट म्हणजे लोकस प्लॉट केले. ठीक आहे. ए पॉइंट इथे येईल 15 वर आणि एक स्ट्रेट लाईन आपण घेतली आणि XY लाईनच्या खाली इथे येईल 10 mm वर. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा. ठीक आहे. असे प्रॉब्लेम एक्झाम मध्ये पण विचारले जाऊ शकतात. तर ज्या वेळेस ट्रू लेंथ मेन्शन केलेली आहे आणि बाकी काहीच दिलं नाही पण ए आणि बी चे डिस्टन्स दिले
तेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा. ठीक आहे, टाइपचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे आपण बघूयात. की जिथं फक्त ट्रू लेंथ दिली आणि बाकी सगळे पॅरामीटर फाइंड आउट करायचे. ए च्या आणि बी च्या पोझिशन आपण प्लॉट केलेले आहेत. ठीक आहे, आता हे बघा ए ची पोझिशन जी आहे, ए पॉइंट तुम्ही कुठेही घेऊ शकता. एका ठिकाणी आपण ए आणि ए डॅश हे दोन्ही एकाच प्रोजेक्शन मध्ये एकाच लाईन मध्ये घेतलेले आहेत. आता गिवन फक्त जर ट्रू लेंथ आहे आणि तुमच्याकडे बी चा लोकस आहे, ए चा सुद्धा आहे, अशा केस मध्ये जी ट्रू लेंथ आहे 80 mm ती पॉइंट ए पासून तुम्हाला काय करायचंय, 80 mm डिस्टन्स कंपास मध्ये घ्या किंवा डायरेक्टली स्केलनी या लाईन पर्यंत घ्या, बी च्या लोकस पर्यंत 80 mm डिस्टन्स कंपास मध्ये घ्या आणि या पॉइंट पासून इथे एक आर्क करा. ठीक आहे, तर ही जी ए पॉइंट पासून तुम्ही आर्क छोटासा आर्क करायचा आणि तिथं B1 डॅश असं नाव आहे. ठीक आहे, ए पासून 80 mm डिस्टन्स कंपास मध्ये घेतलं आणि इथून आपण एक आर्क केला, तिथं नाव दिलं ए डॅश B1 डॅश आणि ही जी लेंथ आहे ती आहे ट्रू लेंथ. ओके, ट्रू लेंथ 80 mm एवढंच एक दिलेलं आहे. ही लेंथ घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं अँगल थिटा मिळणार आहे. हा अँगल मेजर करा आणि इथे तुम्ही मेन्शन करा थिटा किती आहे. ओके, त्यानंतर 80 mm ट्रू लेंथ जशी आपण फ्रंट व्ह्यू मध्ये किंवा एक्स वाय लाईनच्या वरती घेतली, सेम वे त्याच पद्धतीने एक्स वाय लाईनच्या खाली देखील 80 mm ही ट्रू लेंथ आपण घेऊ शकतो आणि आपल्याला त्या केस मध्ये अँगल मिळेल फाय. सध्या आपल्याला हा थिटा अँगल मिळालेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला फाय अँगल घ्यायचा आहे. परत एकदा 80 mm लेंथ कंपास मध्ये घ्या आणि ए पासून तर या बी च्या लोकस पर्यंत एक आर्क करा किंवा डायरेक्टली तुम्ही मेजर करू शकता 80 mm कुठपर्यंत येईल. ठीक आहे, माझी सवय आहे की मी इथून एक आर्क घेत असतो आणि तो इथे एक मार्क करतो, त्याला आपण नाव देऊयात B1. ठीक आहे, ही लेंथ जॉईन करून घ्या. ही असेल टॉप व्ह्यू मधली ट्रू लेंथ. ट्रू लेंथचं डिस्टन्स हे चेंज होत नाही कधीच. इथं पण 80 mm आहे, इथे पण 80 mm आहे, फक्त चेंज होतो तो अँगल. ठीक आहे, अँगल विथ हॉरिझॉन्टल प्लेन थिटा हा जो येईल तो इथे लिहा आणि हा जो असेल आता एक्स वाय लाईनच्या खाली विथ व्हर्टिकल प्लेन अँगल ऑफ ट्रू लेंथ जो असतो तो असेल फाय. तर तुम्हाला हा पण अँगल मिळून जाईल. ठीक आहे, 3 पॅरामीटर मिळालेले आहेत. आता लास्ट प्रॉब्लेम आपण जो सॉल्व्ह केला त्यामध्ये देखील आपल्याला ट्रू लेंथ होती आणि थिटा आणि फाय हे 2 अँगल मिळालेले होते. यानंतर प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे ऑलरेडी आपण एकदा सॉल्व्ह केलाय, परत एकदा मी तुम्हाला ती मेथड सांगतो या प्रॉब्लेम मध्ये. आता हे आल्याच्या नंतर फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ पासून आपण काय करतो की हा जो B1 डॅश पॉइंट आहे ट्रू लेंथचा एंड पॉइंट, तो आपण एंड पॉइंट एक्स वाय लाईनच्या खाली ह्या ए च्या लोकसवर प्लॉट करतो स्ट्रेट लाईन. ठीक आहे, ए च्या लोकसवर आपण तिथं तो प्लॉट करत असतो. परत एकदा मी तो प्लॉट करतो. हा पॉइंट इथे स्ट्रेट लाईनने आपण प्लॉट केला. थोडासा एरो पण दाखवला मी. B1 पॉइंट फ्रंट व्ह्यू मधला एक्स वाय लाईन वरच्या इथून स्ट्रेट लाईन या डिस्टन्स पर्यंत ए च्या लोकस पर्यंत हे जे काही डिस्टन्स असेल, तुम्ही एखादा पॉइंटचं नाव पण इथं देऊ शकतो, काही बुक मध्ये दिलेलं पण आहे. जरी नाही दिलं तरी इथं हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्या आणि इथून ही जी लोकस ऑफ बी पॉइंट आहे टॉप व्ह्यू मध्ये तिथं तुम्हाला कंपास मध्ये घ्या, कर्कटक मध्ये घ्या आणि हे डिस्टन्स इथून इथपर्यंत तुम्हाला मार्क करायचं. ठीक आहे, या लाईनला जिथं तो आर्क टच होईल हा एरो हेड असा दाखवतो तुम्हाला समजण्यासाठी. कंपास मध्ये डिस्टन्स घेतला आणि एक आर्क केला. ठीक आहे, ही लेंथ स्ट्रेट इथपर्यंत, हे डिस्टन्स कंपास मध्ये इथपर्यंत आर्क आणि त्या पॉइंटला आपण नाव दिलं पॉइंट बी आणि ए आणि बी हे आपण स्ट्रेट लाईननी जॉईन करून घेतले. ओके, परत ही असेल प्लान लेंथ. ठीक आहे, आर्क घेतल्यानंतर तुम्हाला जी मिळेल ती प्लान लेंथ मिळेल. ठीक आहे, म्हणजे काय की फ्रंट व्ह्यूच्या ट्रू लेंथ पासून आपल्याला काय मिळतं तर टॉप व्ह्यू मध्ये प्लान लेंथ आणि प्लान लेंथ आणि एलिव्हेशन लेंथ हे एकाच प्रोजेक्शन असतात. तसं देखील आपण आता करून बघूयात. त्यानंतर मी तुम्हाला एक सांगितलं होतं की प्लान लेंथ बरोबर जो अँगल असतो तो अँगल असतो बीटा. म्हणजे इथं तुम्हाला कुठला अँगल मिळणार आहे बीटा. ठीक आहे, आता तुम्ही ही देखील मेथड लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपण केली ती करूयात. या ट्रू लेंथ पासून इथं स्ट्रेट डिस्टन्स घ्यायचंय बॉटमच्या ट्रू लेंथ पासून तर ए पर्यंत
इथून इथपर्यंत आणि हे डिस्टन्स कंपास मध्ये घेऊन परत इकडे आहे. ठीक आहे, ही मेथड देखील करू शकता. किंवा तुम्हाला हे माहिती आहे की एलिव्हेशन लेंथ आणि प्लॅन लेंथ दोन्ही एकाच प्रोजेक्शन मध्ये असतात. मग आपण काय करूयात की एलिव्हेशन लेंथ आणि प्लॅन लेंथ म्हणजे काय की जसं या प्रोजेक्शन मध्ये आहे ए आणि ए डॅश, तसंच हा बी चा जरी तुम्ही इथून वरती घेतला स्ट्रेट लाईन, या लाईनला जिथे टच होईल तो पॉइंट असेल बी डॅश पॉइंट. ठीक आहे, आणि ती जी लाईन तुम्ही जॉईन करणार आहात ती लाईन असेल एलिव्हेशन लेंथ. हा, आता हे आपण का घेतलं, आपण असं देखील करू शकत होतो की हा पॉइंट बी डॅश पॉइंट लास्ट प्रॉब्लेम मध्ये केलंय तसं इथून स्ट्रेट एक्स वाय लाईनच्या वरती ए च्या लोकस पर्यंत घ्यायचा आणि ते डिस्टन्स कंपास मध्ये घेऊन इथे तो पॉइंट इथेच येणार, तो पॉइंट इथेच येणार. पण ही एक अजून मेथड आहे की फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू म्हणजे एलिव्हेशन आणि प्लॅन. फ्रंट व्ह्यू म्हणजे एलिव्हेशन, प्लॅन लेंथ म्हणजे टॉप व्ह्यू, दोन्हीही एकाच प्रोजेक्शन मध्ये असतात. म्हणजे हे आणि हे प्रोजेक्शन फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू एकाच प्रोजेक्शन मध्ये असतात, फक्त अँगल व्हॅरी होतात. प्लॅन लेंथ बरोबर जो अँगल मिळतो तो आपल्याला मिळाला होता बीटा, आणि आता इथं एलिव्हेशन लेंथ बरोबर जो अँगल मिळतो तो असतो अल्फा. ठीक आहे, मग तुम्हाला अल्फा अँगल पण मिळेल आणि एलिव्हेशन ही जी लेंथ आहे ही मेजर करा, ही लेंथ पण मिळेल. ओके, आता मी तुम्हाला, तुम्ही व्हिडिओ पॉज करा, मी तुम्हाला सांगतो की हे जे अँगल असतील ते अँगल किती असतील. ओके, तर हे अँगल मी तुम्हाला, तुम्ही टॅली करा ते आन्सर किती येतात तुमचे आणि बुक मधले जे आहेत ते करेक्ट आहेत की नाही. ओके, ओके, तर तुम्ही आता व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर सगळे ट्रेस करायचे, कॅल्क्युलेट करायचे आणि आता हे बुक मधले जे आन्सर मी तुम्हाला सांगतोय त्याबरोबर तुम्ही ते टॅली करायचे. ओके, तर एलिव्हेशन लेंथ 59 mm, प्लॅन लेंथ 74 mm, म्हणजे ही प्लॅन लेंथ 74 mm, ही लेंथ जी आहे ती 59 mm. त्यानंतर थीटा अँगल, अँगल विथ अँगल ऑफ ट्रू लेंथ विथ हॉरिझॉन्टल प्लेन, हा अँगल 23 डिग्री. फाय अँगल, अँगल ऑफ ट्रू लेंथ विथ व्हर्टिकल प्लेन जो एक्स वाय लाईनच्या खाली असतो 44 डिग्री. अल्फा, अल्फा अँगल, अँगल ऑफ एलिव्हेशन लेंथ विथ हॉरिझॉन्टल प्लेन 30 डिग्री. आणि बीटा, अँगल ऑफ प्लॅन लेंथ विथ व्हर्टिकल प्लेन तो असेल 49 डिग्री. आता अँगल काय असतात काय नाही, कशा बरोबर कसे असतात, एलिव्हेशन लेंथ बरोबर अल्फा असतो, प्लॅन लेंथ बरोबर बीटा असतो. या सगळ्या गोष्टी मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तुम्ही आधी तो व्हिडिओ बघायचा, नंतरच हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लिंक लागेल. आणि परत एकदा मी रिपीट करतो की या कम्प्लीट डायग्राम मध्ये एलिव्हेशन लेंथ म्हणजे फ्रंट व्ह्यू डार्क असेल, प्लॅन लेंथ म्हणजे टॉप व्ह्यू डार्क असेल, बाकी सर्व लाईन्स फेंट असतील, सर्व लाईन फेंट असतील. डायमेन्शन्स प्रॉपर मेन्शन करा, ए ची पोझिशन आणि बी ची पोझिशन टॉप मध्ये पण आणि फ्रंट मध्ये पण, अशा दोन्ही ठिकाणी तुम्हाला ती प्रॉपर मेन्शन करायची. एरो हेड जिथं जिथं देता येतील तुम्हाला तिथे तिथे तुम्ही देऊ शकता. इथे सुद्धा समजा द्यायचं असेल तर ही लाईन तुम्ही कुठून घेतली इथपासून इथपर्यंत ते देऊ शकता. याला मी अल्टरनेट मेथड सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे की जसं आपण या पॉइंट पासून खाली घेतला एच्या लोकस पर्यंत आणि ट्रेस केलं, तसंच इथे आपण बॉटम पासून म्हणजे लोकस ऑफ बी पासून एक स्ट्रेट लेंथ इथे घेऊ शकतो आणि ती लेंथ परत इथे मार्क करू शकतो. म्हणजे आता विषय निघालाच आहे तर मग तुम्हाला ते ड्रॉ करून दाखवतो की ही जी ट्रू लेंथ आहे. आन्सर जर टॅली करायचं असेल तर ठीक आहे, असं पण तुम्ही एलिव्हेशन लेंथ घेऊ शकता. बॉटम मधल्या B1 पॉइंट पासून स्ट्रेट लाईन इथपर्यंत, ठीक आहे, आणि इथून हे जे काही डिस्टन्स असेल कंपास मध्ये घेऊन हे इथे मॅच होईल. दोन्ही ही मेथड सेमच आहे, तर मग कुठल्याही एका मेथडने तुम्ही आन्सर घेऊ शकतात. सगळं झाल्यानंतर हे जे रिझल्ट आहे हे राईट साईडला कुठेतरी डायग्राम झाल्यानंतर साईडला तुम्ही ते मेन्शन करा. आता या हे जे पॉइंट्स आलेले आहेत दोन, ठीक आहे, लाईन्स पॅरलल आणि परपेंडिक्युलर प्रॉपर जर असतील तर तुमचे हे आन्सर्स मॅच होतील. जर मॅच झाले नाही तर 1-2 mm चा डिफरन्स चालेल. म्हणजे कसं की एलिव्हेशन लेंथ 59 असेल तर 58 आली तुमची तरी ओके, 60 आली तरी ओके, पण खूप जास्त डिफरन्स नको. 59 आहे आणि मग तुमची 50 mm आली तर मग ते चुकीचं असेल आन्सर. ठीक आहे, एखाद दुसऱ्या एमएम चा फरक चालेल. किंवा अँगल आहे, अल्फा हा अँगल आहे 30 डिग्री, तुमचा जर 29 आला ओके, 31 आला ओके. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर प्रॉब्लेम नंबर 3 आणि 4 मी लवकरच आपल्या समोर अक्षय व्ह्यू पॉइंट या युट्यूबच्या माध्यमातून घेऊन येणार आहे. कनेक्टेड राहा माझ्या चॅनल बरोबर, अक्षय व्ह्यू पॉइंट. थँक्यू.